हॅलो फ्रेंड्स, माझं नाव नरेंद्र गजानन लांडगे. मी सेकंड इयर BMS स्टुडंट. आपल्या चॅनल BMS मास्टर क्लासवर आपलं स्वागत आहे. आपली जशी की माहीत आहे सर्वांना, संस्कृतची सिरीज सुरू आहे. त्याचा हा दुसरा व्हिडिओ. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये वर्णनाम परिचय बघितलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संज्ञा प्रकरण शिकणार आहोत. संज्ञा प्रकरण हे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं पार्ट आहे, ज्याला 5 मार्काचे वेटेज आहे. आणि आता आपण सुरुवात करूया. संज्ञा म्हणजे काय? संज्ञा म्हणजे सूत्र, किंवा मराठीमध्ये बघायला गेलं तर संज्ञा म्हणजे व्याख्या. आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण संज्ञा होणार आहेत त्या संज्ञा सगळ्या पाठांतराच्या आहेत आणि खूप महत्त्वाच्या आहेत. तर आपली पहिली संज्ञा आपण बघूया, संयोग. संयोग म्हणजे हलोअंतरा संयोग. हलोअंतरा संयोग म्हणजे दोन व्यंजन ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस संयोग संज्ञा होते. जसे की उदाहरणार्थ महत्प्लस तम. त आणि त हे दोन व्यंजन आहेत जे की एकत्र येऊन महत्तम, जे की जोड अक्षर बनवतात. ही संयोग संहिता आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया संहिता. संहिता संज्ञामध्ये परसन्निकर्ष संहिता, ज्यामध्ये दोन वर्ण एकत्र येतात व त्यात संधी होते त्यावेळेस ती संहिता संज्ञा होते, परसन्निकर्ष संहिता. ज्याचं उदाहरण आहे सुधी प्लस उपस्य, ज्याचं आपल्याला संधी होते सध्युपास्य. आपण संधी पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहूया पदम संज्ञा. सुप्तिनंतम पदम. सुबंत आणि तिनंतम या शब्दांना पद असे म्हणतात. शब्द आणि धातू यांना पद असे म्हणतात. सुप हे नामांच्या शेवटी लागतात आणि तीन प्रत्यय हे धातूंच्या शेवटी लागतात. ज्या समजा राम या शब्दाला आपला सुप प्रत्यय लागल्याच्या नंतर विसर्ग लागल्यानंतर त्याची प्रथमा विभक्ती होते राम. आणि गम धातू आहे, याला तीन प्रत्यय ती लावल्यावर गच्छती हा धातू तयार होतो. आता आपण पुढील संज्ञा बघूया, ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत. या स्वरांना लागणाऱ्या संज्ञा आहेत. ऱ्हस्व दीर्घ प्लुत म्हणजे काय? उच्चारणाला लागणाऱ्या काळानुसार हे प्रकार पडलेले आहेत स्वरांचे. ऱ्हस्व म्हणजे ज्यामध्ये स्वराला एक मात्रा लागते, दीर्घामध्ये 2 मात्रा लागते आणि प्लुतमध्ये 3 मात्रा लागते. आता मात्रा म्हणजे काय, आपण हा विषय समजून घेऊया. मात्रा म्हणजे आपल्याला डोळेची पापणी झाकण्याला लागणारा वेळ म्हणजे 1 मात्रा, किंवा आपण जितका वेळ मांडीवर हात फिरवतो त्याला लागणारा वेळ म्हणजे 1 मात्रा. जर 1 मात्रा असेल तर तो स्वर ऱ्हस्व असतो. 2 मात्रा जर लागत असेल तो स्वर दीर्घ असतो आणि 3 मात्रा जर लागत असेल तर तो स्वर प्लुत असतो. यानुसार स्वरांचे भेद पडतात. अ या स्वराचे 18 भेद पडतात. अप्रमाणे उ, ई, रू असे यांचे 18 भेद पडतात व ए, ऐ, ओ, औ यांचे 12 भेद पडतात. त्यांच्यामध्ये ऱ्हस्व नसते, ते ऱ्हस्वाभावी आहेत. आणि रू याचे पण 12 भेद पडतात, पण त्याच्यामध्ये दीर्घ अनुपस्थित असते, ते दीर्घाभावी आहे. आता आपण हे भेद समजून घेऊया. उदाहरणार्थ अ या स्वराचे ऱ्हस्वाचे 6, दीर्घचे 6 व प्लुत याचे 6 असे 18 भेद आहेत. त्याच्यामध्ये हा ऱ्हस्व म्हणजे उच्चारणाला लागणारा वेळ व उच्चारण स्थानानुसार उदात्त, अनुदात्त व स्वरित, जे की आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता. अशा प्रकारे यांचे 18 भेद पडतात. आता पुढील संज्ञा आहे सवर्ण संज्ञा. त्याचं सूत्र आहे तुल्यस प्रयत्न सवर्ण. प्रयत्न, ज्या वर्णांचे प्रयत्न एकसारखे असतात ते वर्ण सवर्ण वर्ण असतात. उदाहरणार्थ रूल, रू, आ. प्रयत्न आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. याचं अजून एक्झाम्पल बघायला गेलं तर ई. गुणसंज्ञा आदेय गुणा. आणि वृद्धी संज्ञा म्हणजे आदेयच वृद्धी किंवा वृद्धिरादेची रे. ही गुणसंज्ञाची अपवाद संज्ञा आहे. आपण हे डिटेलमध्ये संधी प्रकरणामध्ये पाहणार आहोत. उपसर्ग म्हणजे उपसर्ग हा क्रियायोगे. लोप म्हणजे अदर्शनम लोप, ज्यामध्ये वर्ण अदृश्य होतात ते म्हणजे लोप असतं. हे पण आपण संधी प्रकरणामध्ये पाहणार आहोत. इत संज्ञा. ईशामंत्या इतः. हलंत वर्ण किंवा शेवटचा वर्ण जे आहे त्याला इत संज्ञा म्हणतात. माहेश्वर सूत्राच्या शेवटच्या वर्णाला इत संज्ञा आहेत सांगितलेले आहे. ज्याचं एक्झाम्पल आपण बघायला गेलं तर ल, द, ह. निपात, ज्यावर वाक्याचा जोर द्यायचा आहे, ज्यामध्ये
आपल्या ज्या वाक्यामधील अर्थामध्ये ज्याच्यावर आपल्याला जोर द्यायचा आहे त्यासाठी वापरले गेलेले शब्द निपाताला काही अर्थ नसतो, पण ते वाक्याचा एखादा मेन जो अर्थ आहे त्याला जोर देण्यासाठी वापरले जातात. त्याचं उदाहरण अर्थ आपण बघूया. हे उदाहरण आहे. प्रगृह्यम इदुदेहत विवेचनम म्हणजे प्रगृह्यम. प्रगृह्यम म्हणजे शब्दांच्या शेवटी ई, उ किंवा ए असेल तर ते प्रगृह्य संज्ञा असते. उदाहरणार्थ हरी किंवा विष्णू. थँक्स फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि काही सजेशन असतील तर ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.